गणना प्रकरण 10. रुपयाचे करणे. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू चांदीचे 2 करणे बनव, ते घडीव कामाचे असावे. मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठविण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावा. हे दोन्ही करणे वाजविले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी जमावे. एकच करणा वाजविला तर सरदारांनी म्हणजे इस्रायलाच्या घराण्यातील प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. करण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे. असाच दुसऱ्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे. कूच करावयाचे असले तर करण्याचा एक मोठा गजर करावा. मंडळी एकत्र बोलवावयाची असल्यास करणा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी हे करणे वाजवावे. हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणाऱ्या शत्रूंशी तुम्ही लढावयास निघाल तेव्हा तुम्ही करण्यांचा मोठा गजर करा, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल. आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमिलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणांचे बली अर्पण करीत असताना हे करणे वाजवावे. ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील. मी परमेश्वर तुमचा देव आहे. इस्रायल लोक सिनाय रान सोडून निघतात. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या 20व्या दिवशी साक्षपटाच्या निवास मंडपावरील मेघ वर गेला. तेव्हा इस्रायल लोकांनी सिनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले. नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला. परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केली होती, तिला अनुसरून त्यांनी पहिले कूच केले. पहिल्याने यहुदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखार वंशातील लोकांच्या दलावर होता. हेलोनाचा मुलगा अलियाब जबुलून वंशातील लोकांच्या दलावर होता. मग निवास मंडप उतरविल्यावर गेर्शोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवास मंडप उचलून कूच केले. त्यानंतर रौबेन वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले. शदेयुराचा मुलगा अलिसूर त्यांच्या दलावर होता. सुरीशद्दैचा मुलगा शलुमियेल शिमोन वंशातील लोकांच्या दलावर होता. दगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशातील लोकांच्या दलावर होता. मग कहाती पवित्र स्थानातले साहित्य उचलून घेऊन निघाले. ते जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्यांनी निवास मंडप उभारून ठेविला होता. मग एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले. अम्मीहुदाचा मुलगा अलिशामा त्यांच्या दलावर होता. पदाहसुराचा मुलगा गमलिएल मनश्शे वंशाच्या लोकांच्या दलावर होता. गिदोनीचा मुलगा अबिदान बन्यामीन वंशातील लोकांच्या दलावर होता. मग सर्व छावण्यांच्या पाठीमागे असलेल्या दान वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलाप्रमाणे निघाले. त्यांचा सेनानायक अम्मीशद्दैचा मुलगा अहियेजर त्यांच्या दलावर होता. अक्रानाचा मुलगा पगियेल आशेर वंशातील लोकांच्या दलावर होता. एनानाचा मुलगा अहिरा नफ्ताली लोकांच्या दलावर होता. ह्या प्रकारे इस्रायल लोक आपापल्या दलांच्या अनुक्रमाने प्रवासात कूच करीत. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचे कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे. होबाब त्याला म्हणाला, मी नाही येणार. मी आपला देश व आपले आप्त ह्यांच्याकडे जाईन. तेव्हा मोशे त्याला म्हणाला, आम्हाला सोडून जाऊ नको ना, कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे. म्हणून तू आमचा वाटाडी हो. तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू. मग इस्रायल लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन 3 दिवसांची वाट चालून गेले. त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरिता परमेश्वराच्या कराराचा कोश
त्यांच्या पुढे त्या 3 दिवसांच्या प्रवासात होता. ते तळ हलवून मार्गस्थ होत तेव्हा परमेश्वराचा मेघ दिवसा त्यांच्यावर असे. कोष पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, हे परमेश्वरा, उठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्या पुढून पळून जावोत. कोष थांबला म्हणजे तो म्हणत असे, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये.